नमस्कार सर्वांना। तर आजचा आहे जैसलमेरचा तिसरा दिवस आणि आज माझा शूट नाही आहे, सो चांगलं वाटतंय थोडसा। कारण चांगलं याच्यासाठी कारण इथे एवढी ऊन असते, तुम्ही बघू शकता किती ऊन आहे। आता तर फक्त 11 वाजलेत आणि ऊन भयंकर आहे, भयंकर चटके बसतात, खूप तपन आहे। तर हे बघा बाई ग बाई, बाई ग। तर आज माझं शूट नाही आहे आणि ऊन भरपूर आहे। ऊन असते ना गाईस, त्यामुळे मला नाही का शूट करायची इच्छाच होत नाही, कारण इकडे खूप ऊन आहे। हो ओके, तर आज आपण जाणार आहोत जैसलमेर सिटी मध्ये शॉपिंग करायला। शॉपिंग म्हणजे इथे असं काही नाही शॉपिंग साठी, पण तुम्हाला जर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते, मला ज्वेलरीचा खूप जास्त छंद आहे, ज्वेलरी घालायचा। तर ज्वेलरीज घ्यायला जाणार आहोत आपण, आणि जर हो अजून काही चांगलं वाटलं, कपडे बिपडे अजून काही, तर ते आपण घेऊ। आणि आता आम्ही आलेलो होतो चाय प्यायसाठी। दिसत कोण नाही आहे। आम्ही जेव्हापासून जैसलमेरला आलो तेव्हापासून लेट उठतो, तर आमच्यासाठी चहा बनवली होती पण संपली, तर चहा पिण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो हॉटेलवर। आणि आता आमच्या सोबत आहेत सुजित दादा, रोहित दादा। गुरुजी कुठे गेला? तो तिकडे पळाला, गुरुजी तिकडे पळाले। आणि हे बघा आमचं हॉटेल बेरोजगार वाल्याच आहे, ते बघा ये देख भैया। बाई ग, एवढीशी जागा, छोट्या जागेतून काय द्यायला रोज। तर हा आहे अशोक हॉटेल आणि इथे आम्ही थांबले होतो। आधी होता अशोका, याचं नाव बदलवण्यात आलं। आणि हा काकाजी, याच्यापासूनच आम्ही लेट उठतो। हो, गलती माझीच आहे, मी यांना झोपू देतो आणखी आणि मी पण झोपतो, त्याच्यानं गलती माझीवाली आहे। तर काय म्हणणं आहे मंडळी तुमच्यावालं? आता मी सर्व लोकांना इथून पाठवत आहे त्या इथे जैसलमेरमध्ये किल्ला बघायला। आणि किल्ल्याच्या अंदर एक महल आहे राणीच्या, त्या महलचे तिकीट 100 रुपये आहे आणि बाकी किल्ला पाहण्यास पूर्ण फ्री आहे। आणि त्या किल्ल्यावर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर तिथे एक तोफ आहे, आणि ते तोफ बघण्याकरता आम्ही इथून नागपूरवरून इथे आलेलो आहोत। आणि ते तोफ आम्हाला इथून नागपूरला न्यायची आहे, तरी पण आता आम्ही आमच्या गाडीवर बांधून ते तोफ घेऊन जाऊ। आणि त्यामुळे काही सहकार्य करावं आम्हाला। हा आलाय इकडे आमच्यासोबत पल्लास, हा काल गेला होता कुठं, हा पल्लास पल्लास गेला होता काम ते इंडो पाक बॉर्डरवर, तिथे आमची याची सिलेक्शन झालं आर्मीमध्ये चाललो झाली। आम्ही रेडी वगैरे झालं, माझी बॅग वगैरे गेली आहे गाडीमध्ये, ड्रायव्हरची वाट पाहतो। ड्रायव्हर आला का लगेच निघून जाईल। माझा ड्रायव्हर चाबी सुधरवून राहिला आहे ड्रायव्हर, माझ्या चाबी खराब झाली आता। फाट झाला अब भी ठीक करके दुरुस्त करून भेटेल का? गॅरंटी नाही देत, गॅरंटी नाही लेत मेरे 2500 देतो। आणि हे आहेत निकेश दादा, याची आयसी उडलेली आहे। आणि आपल्या दौऱ्याचे पुराणे ड्रायव्हर अनुभवी काना मामा। मोंटू दादा खूप घाबरतात ब्लॉग बनवायसाठी, कारण नंतर सांगेल मी।
इकडे सगळे आमच्या सेविका ताई आहेत. चला रे गाईज, ऍक्च्युली ना बघाशी आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि आंघोळ झाली, जेवण वगैरे सगळं झालं व्यवस्थित आणि आता आम्ही निघालेले आहोत शॉपिंग करायसाठी. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितले होते मला शॉपिंग करायची आहे, तर आम्ही निघालेले आहोत शॉपिंगसाठी. आणि तुम्हाला काय सांगू, आता तुम्हाला हे वाटत असेल की हे का बरं घेतलंय डोक्यावर. खूप ऊन आहे, मी आधी पण सांगितलं खूप ऊन आहे, एवढी आहे का भयंकर, चटके बसतात. तर आता मी जात आहे शॉपिंगसाठी आणि ते बघत आहेत माझ्याकडे, मी ब्लॉग करते. असो बघा बघा बघा, तर हा आहे जैसलमेर गोल्डन सिटी आणि हा आहे पलाश. आणि ती काय ती डोक्यावर घेतली असते पगडी, राजस्थानी पगडी याने घेतली 50 रुपयाला, मात्र 50 रुपयाला घेतली. आणि हे बघा छान दिसतोय. थँक्यू बन्ना, थँक्यू. गुड. इकडेचे ऑटो चालक सुद्धा खूप चांगले दिसतात. माहित नाही किल्ला कुठं आहे, मग चल ना तिकडे. किल्ल्याकडे जायचं आहे. हो ना, किल्ल्या जवळूनच आहे ते गल्ली एक. पार्किंग काढायला लागेल. हो आपल्याला पार्किंग मध्ये नाही जायचं ना, पण तिकडे मार्केट मध्ये जायचं ना. हो किल्ल्याच्या मार्केट मध्ये ना. हो किल्ल्याच्या नाही, बाहेर, किल्ल्याच्या बाहेर पण आहे. हे बघा गाईज, किती छान दृश्य आहे हे. ऍज यू कॅन सी. पार्किंग काढणं होईल. अरे इथे आपल्याला, तू सरळ सरळ चल. पार्किंग काढली आहे ना आपण ना. काढली आहे ना आपण ना. किल्ला कुठे आहे? किल्ल्याजवळच. हा किल्ला नाही आहे. नाही ना. अरे हा किल्ला, हे बघा याला किल्ला म्हणतात, पण हा किल्ला नाही, हे घरं आहेत. किल्ला मी तुम्हाला दाखवते पुढे आहे किल्ला. काही सांगता. आता आम्ही गाडी पार्किंगला लावत आहोत. खूपच गरमी आहे, पूर्ण घाबरल्यासारखा वाटत आहे. आता असे म्हणतील एवढी जी गर्मी आहे, घाबरल्यासारखं वाटत, कशा तरी केली शॉपिंगसाठी. शॉपिंग इज मस्ट. काही शॉपिंग करायला पाहिजे. चला, त्याच्या पलीकडे किल्ला आहे. नाही, हाच किल्ला आहे. सॉरी, हाच किल्ला आहे गाईज. पण मी आज जाणार नाही आहे, कारण मी खूपदा बघितलेला आहे किल्ला, म्हणून आज मी फक्त शॉपिंग करायसाठी आलेली आहे. आपण जाऊ डायरेक्ट ज्वेलरीच्या दुकानात. तत्पूर्वी हा शॉप पण नाही राहू दे. आता आम्हाला एसी मध्ये बसायला भेटेल मस्त. बहुत मजा आएगी ना वीडियो. नंबर है, फोन लगा लो, बाहर लेके आ जाएगा. लाव रे फोन पलास.
दुकान बंद आहे आणि आता आम्ही फोन करत आहोत त्यांना बोलवण्यासाठी, कारण मी नेहमी माझी ऑक्सिडाईजची पण तुम्ही आजपर्यंत ज्वेलरी बघितली नाही म्हणजे मला नाही माहीत. माझ्याकडे ऑक्सिडाईजवाली ज्वेलरी पण खूप जास्त आहे, जशी गोल्डन ज्वेलरी आहे तशी. तर ऑक्सिडाईजची ज्वेलरी आहे मी तो इथून घेते नेहमीच. जेव्हा पण मी जैसलमेरला आले ते मी मिस करते, ते मी आज करत होते. हेलो, ये आपकी दुकान पे आए थे, आपकी दुकान बंद थी, आओ ना थोड़ा जल्दी. तर ते सांगतात 1 मिनिटात येतो. पाहू आता आपण 1 मिनिटं वाटच पाहू ना आता आपण. औनच घेऊन यायचा. तोपर्यंत आमचे पलाशला बोलतील ते भागात आले आता. हे इथं BSF मध्ये लागलेले आहेत. अर्जंटमध्ये यांना अर्जंटमध्ये घेतल्या गेलं मला इथे येता बरोबर, कारण एक आर्मीची कमता झाली होती, त्या कारण मला तिथे सिलेक्शन झालं माझं. ड्युटीवरून आला मग असे जॉईन झालो. माझी मेडिकलमध्ये फक्त एकाच गोष्टीने हे होतं ते यांची केस पिकलेत म्हणून. केस पिकले आहे म्हणून थोडी त्यांनी पण तरी आम्ही त्यांना त्याला डाय वगैरे करून दिली. आता काय डाय करून दिली तरी ते तर रंग उतरणारच आहे ना. तो रंग उतरला आणि परत ते पांढरे झाले केस. हे असे पाहिजेत का केस बापू? नाही, तसा आहे रंग पाहिजे. असंच ठीक आहे. आले अंकल, आले दुकानमध्ये अंकल आले. ठीक आहे. बड़ा दुख देला. चाचा आ गए. तर झाली आमची ज्वेलरी घेऊन आणि मला पायल घ्यायच्या होत्या, चाळ पायातल्या. इकडे खूप छान मिळतात पण इथे आहेच नाही. खूप मोठ्या मोठ्या पायल दाखवल्या त्यांनी आणि त्या मला आवडल्या नाही, तर आम्ही इकडे किल्ल्याची गेट आणि हा आहे किल्ला. इथूनच बघा, आम्ही काही अंदर जाणार नाही आहोत पण इथून बघा. आणि हा आहे एंट्रन्स. एवढंच मार्केट एवढाच आहे. भरता म्हणजे ते मग हे आहे चनाचूर हे घेऊन ते पाहून काढून काहीच आहे चनाचूर. पकड पे खोटं बोलते थे.